नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असे लाडू बनवत आहोत जे आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। एरवी तर तुम्ही खाऊ शकता, पण या श्रावण महिन्यात महिलांचे बरेचसे उपवास असतात। फराळाचं खाण्याचा कंटाळा केला जातो, तेच खिचडी तेलकट पदार्थ खायला नको। तर आपण हे पौष्टिक लाडू खाल्ला तर तुम्ही दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही आणि तुम्हाला हे फायदेशीर सुद्धा ठरू शकतात। हे लाडू अगदी मऊसूद होतात, असे तुम्ही कधीही लाडू हा तोडून पहा, असाचा असा हा मऊसूद लाडू राहतो। चला तर मग लगेच सुरुवात करूया। साहित्य बघूया आपण। मी पाव किलो बदाम घेतले आहेत, 1 वाटी प्रमाण घेतलेलं आहे। या वाटीने 2 वाटी बदाम आहेत, 1 वाटी अक्रोड म्हणजे 100 ग्रॅम आहेत, 50 ग्रॅम काजू आहेत, 300 ग्रॅम मी खजूर घेतलेले आहेत आणि मनुके आणि मगजबी 30 ग्रॅम घेतलेले आहेत। 100 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि मखाणे आपण 4 वाट्या मखाणे वापरणार आहोत। 4 वाटी मखाणे, 2 वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू आणि 1 वाटी अक्रोड वापरलेले आहेत। 100 ग्रॅम अक्रोड आहेत, 50 ग्रॅम काजू आहेत। बदामाचं प्रमाण तेवढं जास्त ठेवलेलं आहे आणि मखाणे 4 वाटी वापरलेले आहेत। तर कढईमध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये काजू बदाम एकत्रच गरम करून घ्यायचे आहेत। खूप भाजायचे नाही आहेत आपल्याला, काजू आणि बदामसुद्धा हलकेसे गरम करायचे आहेत। त्याचा रंग थोडासा बदलला पाहिजे आणि त्याला थोडासा खरपूस खमंग असे आपले लाडू होण्यासाठी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। बाजूच्याच गॅसवर छोट्या पॅनमध्ये मी अक्रोडसुद्धा टाकून घेतले आहेत। दोन्ही गॅसवर आपलं साहित्य आपण भाजणार आहोत, त्यामुळे पटकनसुद्धा होणार आहे। बदाम भाजायला ठेवलेली कढईचा गॅस बंद केलेला आहे। अक्रोडसुद्धा भाजून झाले आहेत आणि हे सर्व सुके ड्रायफ्रूट्स आहेत ते मी खलबत्त्यात ठेचून घेणार आहे। मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये आपण सुकामेवा ठेचल्यामुळे त्याची चवसुद्धा छान लागते आणि आपण मिक्सरमध्ये एकतर पावडर होते किंवा मोठे कठीण असे तुकडे तयार होतात। तर आपण खलबत्त्यात ठेचल्यामुळे एकसारखं आपल्याला हवं तसं मऊसूद अशी याची पावडर तयार होते, म्हणजे मोठे तुकडे होतात पण मऊ होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। तर मी बदाम ठेचून घेतले आहेत थोडे गरम असतानाच। आता त्याच कढईमध्ये मी मनुके टाकले आहेत आणि बाजूच्या गॅसवर छोट्या पॅनमध्ये मगजबीसुद्धा टाकून घेतले आहेत। मगजबीसुद्धा अगदी अर्धा चमचा तूप टाकून थोडेसे तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। खूप भाजायचे नाहीत, ते कडवट होतात। मनुकेसुद्धा हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत। काजू बदाम अक्रोड मनुके आणि मगजबी आपलं छान भाजून झालेलं आहे। मनुके काढून घेऊन मी त्याच कढईमध्ये 4 वाट्या मखाणे घेतलेले आहेत। मखाणे तुम्ही सुकेसुद्धा गरम करू शकता। तर आता पावसाळी हवा असल्यामुळे थोडेसे सारदळलेले आहेत ते, तर मी अगदी पाव चमचा तूप टाकून मी त्याला गरम करून घेते आहेत। सुकेसुद्धा ते छान कुरकुरीत होऊ शकतात। थोडीशी त्याला टेस्ट आणि खमंगपणा येण्यासाठी मी थोडंसं तूप टाकून त्याला 5 ते 7 मिनिटं एकदम मंद गॅसवर खालीवर करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खरपूस होतात। पुन्हा बाजूच्या गॅसवर पॅनमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतला आहे आणि तो सुद्धा आपण हलकासा गरम करायचा आहे। हलका बदामी कलर येईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे। हे खोबरं लगेच भाजलं जातं, एकसारखं हात हलवावा लागतो आपल्याला, नाहीतर मग ते करपतं लाल होतं। त्यामुळे असा बदामी कलर आला की मी गॅस बंद केलेला आहे। सर्व जिन्नस आपले भाजून झालेले आहेत। मखाणे असे आपण हाताने चुरून पाहायचे आहेत, ते लगेच असे चुरले जातात, म्हणजे ते छान भाजले आहेत। मखाणे आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करून घ्यायची आहे। ज्या प्रकारे डेसिकेटेड कोकोनट आहे त्याप्रमाणे आपण याची पावडर करून घ्यायची आहे। लगेच वाटले जातात। मी 2 बॅचमध्ये वाटून घेते आहे। पहिली बॅच मखाणे वाटून घेतले आहेत अशा पद्धतीने आणि दुसऱ्या बॅचमध्ये मी आपण भाजून घेतलेलं खोबरं टाकून फिरवून घेतले आहे। खोबरं भाजून घेतलं आहे ते याच्यामध्ये टाकून फिरवून घेते आहे। अगदी एकच पल्स रेटवर आपण हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते मखाण्यामध्ये छान मिक्स होतं। आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि खजूरच्या बिया काढून मी खजूरचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। हे आपण गरम करून घ्यायचं आहे। खजूर गरम झाली की खूप नरम होते, मऊ होते आणि तिचा चिकटपणासुद्धा वाढतो। याचा आपल्याला हे सुकामेवा बांधण्यासाठी बाइंडिंगसाठी ह्याचा उपयोग होतो। आपण या लाडूमध्ये कुठेही गूळ साखर पाक वापरत नाही आहोत, त्यामुळे खजूर आपण वापरून लाडू बांधणार आहोत।
खजूरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईकसुद्धा करायचा आहे। खजूर भाजण्याचा कढईचा गॅस मी आता बंद केलेला आहे। साहित्यामध्ये मी पिस्ते दाखवायचे विसरले होते, तर 2 चमचे पिस्ता घेऊन मी थोडेसे गरम केलेले आहेत, म्हणजे ते छान कुटले जातील। पिस्ते, जायफळ आणि वेलचीसुद्धा मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे। अक्रोडसुद्धा असे फक्त ठेचून घ्यायचे आहेत। अक्रोड खूप मऊ असतात, लगेच बारीक होतात। तर बदाम आपण असे खलबत्त्यात छान ठेचून घेतलेले आहेत, बारीक करून घेतले आहेत। अक्रोड, काजू, मगजबी, मनुके आणि पिस्ता, वेलची आणि जायफळ हे सुद्धा मी खलबत्त्यातच जाडसर वाटून घेतलेलं आहे। आपण सर्व जिन्नस खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे चवीला सुद्धा खूप छान होतात आणि याची पौष्टिकता सुद्धा टिकून राहते। तुम्ही पावसाळा किंवा थंडीसाठी हे लाडू बनवत असाल तर यामध्ये तीळ, खसखस, मेथीदाणे, जवस, सुंठ हे पदार्थ टाकून तुम्ही ह्या लाडूची पौष्टिकता आणखीन वाढवू शकता। शिवाय आपण साखर गूळ वापरत नाही आहोत। तेव्हा आपण फराळाचं करण्याचा कंटाळा करतो, नेहमी तेच खिचडी वेफर खाऊन पण ॲसिडिटी होते। तेव्हा आपण असा हा एक लाडू खाल्ला तर आपण दिवसभर आपल्याला याची एनर्जी मिळते आणि पौष्टिकतासुद्धा ह्याच्यात भरपूर असल्यामुळे हा लाडू महिलांसाठी खूप उपयोगी आहे। शिवाय तुम्ही इतरांनासुद्धा देऊ शकता। याच्यामध्ये उपवासाला न चालणारा कोणताही पदार्थ मी टाकलेला नाही। याच्यामध्ये आपण खसखससुद्धा वापरलेली नाही। तुम्ही एरवी बनवत असाल तर हे सर्व पदार्थ तुम्ही खसखस, तीळ, डिंक, जवस, मेथीदाणे हे टाकून तुम्ही पावसाळ्यासाठी, थंडीसाठी हे लाडू बनवू शकता। साखर गूळ न वापरता आपण हे लाडू बनवत आहोत। मखाण्याची पावडर टाकताना आपण थोडी करट टाकायची आहे। जर आपल्याला वाटलं की आपलं मिश्रण सुकं होतंय तर थोडे मखाण्याची पावडर बाजूला ठेवून देऊन थोडी खजूर गरम करून मिसळायची आहे, म्हणजे छान बाइंडिंग येतं, नाहीतर मग लाडू बांधला जात नाही। थोडंसं आपल्याला प्रेशर देऊन हे लाडू बांधायचे आहेत, कारण आपण याच्यामध्ये गूळ, साखर किंवा कोणताही पाक वापरलेला नाही। थोडंसं तूप गरम करून टाकायचं किंवा तुम्ही जेव्हा मखाण्याची पावडर टाकता तेव्हा ती बघत टाकायची आहे। मखाण्याच्या पावडरमुळे या मिश्रणाला थोडासा सुकेपणा येतो आणि जी खजूर आपण टाकलेली आहे ती चांगली छान चोळून घ्यायची आहे सगळ्या मिश्रणामध्ये। मग या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि लाडू असेच लाडू छान बनतात। या लाडूमध्ये खूप सारी प्रथिनं, कॅल्शियम, आयर्न, तसेच मखाने आपल्या त्वचेसाठी चांगले असतात, केसांसाठी चांगले असतात। बदामामधून आपल्याला ओमेगा मिळतं, तर हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत। एरवीसुद्धा तुम्ही घरात लहान मुलांना वगैरे देऊ शकता। अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत। एवढ्या मिश्रणामध्ये मोठ्या साईजचे 30 लाडू झालेले आहेत। तुम्ही जर छोटे लाडू बांधले तर आरामात 40-42 लाडू तयार होतील। मस्त असे आपले लाडू तयार झाले आहेत। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आहे, तो आठवणीने करा। 4 दिवसांनी जरी तुम्ही हा लाडू फोडून बघितला तरी असाच मऊसूद राहतो आणि सर्व लाडू संपेपर्यंत असे मऊ राहतात। तर जरूर असे लाडू बनवा आणि कमेंट्समध्ये मला सांगा। भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।